नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आणि आज आपण जात आहोत नाशिकला हरिश्चंद्रगडावरती। गणपती बाप्पा मोरया, जय हर हर छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय बाप्पाचं दर्शन झालेलं आहे। थोडीशी ब्रीफिंग करून आता आपण लगेच प्रवासाला सुरुवात करणार आहोत। गाड्या सर्व लागलेल्या आहेत आणि आता आपण इथून निघत आहे। छोटीशी ब्रीफिंग चालू आहे। आणि घाटातून स्कुट्यामध्ये ठेवा तिकडे ना म्हणजे काळो कोण हे वाले ना सगळं एकत्र झालं, एकत्र या पाचन लगेच कनेक्ट कर। आणि मागे कोण राहिलाय आणि प्रॉब्लेम आहे ऑन देत राहा म्हणजे पुढचं गाडी। थोड्याशा प्रवासानंतर थोडासा ब्रेक, चहाचा ब्रेक। आहे ना, रस्ता पाहू शकता तुम्ही, असा रस्ता आहे। मंजिल की टिकट छोड़ के रास्तों का मजा लेती हुई पब्लिक। रात्रि का नाही बोलतो पाहू शकता तुम्ही डोंगर रांगा, सुंदर असं दृश्य। फक्त आपला रस्ता खराब आहे। अजून आम्ही पोचलो तर नाही हरिश्चंद्रगडाला, पण आता आम्ही अर्धा रस्त्यात आहोत आणि इथून तुम्ही व्ह्यू पाहू आणि हा ऑफ रोडिंग करतोय आम्ही। खूप खतरनाक असा रस्ता आणि ही तरी काय आहे पहाड़ों में। कापत आहे, तेवढी थंडी आहे। सो मित्रांनो, आपण आलोय हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी, जिथे आपण हॉटेल बुक केलेलं आहे। आणि हॉटेल तुम्ही पाहू शकता, एकदम भारी असं। हे बघा, हे आपण घर बुक केलेलं आहे। इथे आपण राहणार आहोत आज म्हणजे आज बॅग वगैरे ठेवून आपण वरती जाणार आहोत। पाहू शकता काही वासर। वेलकम टू होम, वेलकम टू राजवाडा। तर मित्रांनो, आपण फ्रेश होऊन आता चाललोय हरिश्चंद्रगडावरती। आणि सकाळी आपल्याला उशीर झाला थोडा, काही कारणास्तव। तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी उशीरच झाला। तर आता आपण चाललोय हरिश्चंद्रगडाला। तर आपण आता हरिश्चंद्रगडच्या इथे आहे आणि आपण इथून आता चढायला सुरुवात करणार आहोत।
इकडे हरिश्चंद्रगडाची पार्किंग आहे. जर तुम्ही बाईक वगैरे घेऊन आलात तर इकडे पार्किंग करू शकता. एंट्रीला आपल्याकडून एंट्री फी घेतली जाते. तिकडेच आपला पार्किंगचा वगैरे सर्व चार्जेस त्यामध्येच इन्क्लूड असतो. तर चला चढायला सुरुवात करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. हरिश्चंद्रगडच्या पायथ्याशी आपण आता चढाई सुरुवात केली आहे. आपण काल रात्री निघालो होतो विरार वरून आणि सकाळी पोहोचलो, फ्रेश झालो आणि आता आपण जात आहोत हरिश्चंद्रगडाला. पुढे जाऊन मी पण आला पाहिजे. आता इकडे जा, इकडनं पाठी आता जाऊन सेट पाहू शकता कशी आहे चढण्यासाठी. हर्ष मोबाईल मध्ये काय करतोय? हा बोल ना. दरवर्षी बोललो तेजस आणि आज पुढे असतात. तेजस आहे पुढे यावर्षी. हर्षला काय झालं माहिती? हर्ष पण जाईल आता, थोडी सावली नाही भेटणार. सो थोडासा आपण गड आता चढलो आहोत. जेव्हा आपण राजगड चढत होतो त्यावेळी आपल्याला मिळाली होती. फक्त एवढंच की राजगड उतरताना पाऊस आला आणि पावसामध्ये अख्खी वाट ओली झाली आणि मग उतरणं कठीण झालं होतं. काय रोहन? हो नक्कीच. हरिश्चंद्रगड चढाई आणि हे समोरील दृश्य खूप छान असं दृश्य. हे सर्व डोंगर पर्वतरांगा तुम्हाला पाहायचे असतील सह्याद्रीतील तर तुम्हाला नाशिकला यावं लागेल. ते वरती एकदम सावली आहे त्यामुळे ऊन काय आपल्याला लागत नाही जरी डिसेंबर महिना असला तरी. आणि थंडावा आहे, हे खूप बेस्ट आहे. अर्धा गड आपण सर केला आहे आणि आता आपला थोडीशी आपण विश्रांती करतोय. जास्त पाणी पण पिऊ नका. अर्धा गड चढलोय तिथे तुम्ही रिक्स बघू शकता. एक मधमाशांचे पोळे आहे तिथे. यांचा जर छेडछाड झाली तर मग काय खरं नाही, आपल्याला ते सोडणार नाही. बघू शकता कातर केवढा मोठा आहे. पावेश आपला ब्लॉग बनवत आहे. इथे कोणीतरी आपली कलाकारी दाखवली आहे. मी पाहू शकता ही कलाकारी. तुम्ही सीन पाहू शकता भयानक. आणि आता आमच्या सोबत एक भयानक सीन झाला. जे मधमाशांच्या पोळ्या दाखवल्या 3 मधमाशा पाठी लागल्या होत्या. आम्ही धाव काढली आणि कसं धावत धावत आपण आलो. काय हर्ष कशा होत्या मधमाशा? एकदम बेकार. छान अशी फुलं आलेली आहेत दोन्ही साईडला आणि पूर्ण वाटेला तुम्ही बघाल तर सावली आहे. त्यामुळे असा थकवा असा महसूस नाही होत. थोडा होतो पण जास्त नाही होत. कारण की ऊन जरी असलं तरी झाडांची सावली पडते आपल्यावरती आणि ते पण वाटेवरती आहे. त्यामुळे काय एवढं वाटत नाही. आम्ही थोडा विश्रांतीसाठी बसलोय आणि थोडसा पाणी वगैरे पिणार, थोडीशी विश्रांती. आणि ही फुलं पाहू शकता तुम्ही किती मस्त आहे तिथे. मोगऱ्याची कसली आहेत रोहन?
सकाळी आलं. आता आपण वरती आलोत आणि ह्या तुम्ही पाहू शकता इथे मंदिर आहे. आपण मंदिरात जाणार आहोत, दर्शन घेऊ, मग नंतर पुढे आपण जेवून पुढे जाऊ. तर आता आपण मंदिराच्या आवारात आलोत. आता आपण मंदिरात दर्शन करणार. चला तुम्हाला दाखवतो मंदिर. इथे मंदिर आहे आणि इथे झाड आहे मस्त. खाली दगडी आहे, तिच्यावर बसणार, थोडासा विश्रांती आणि मस्त जाणार मंदिरात. हा किती थंड वाटतो एवढा उन्हातून आल्यावर इथे बसल्यावरती. कुंडा एक, यामध्ये असं बोलतात की यामध्ये मूर्त्या देखील आहेत. गणेश मंदिर. गणपती बाप्पा मोरया. आपण आतमध्ये जाणार आहोत दर्शनासाठी. प्राचीन शिव मंदिर. याच्यामध्ये पाणी आहे. हा बघ साप आहे, साप बघायला. हा बघ लवकर ये, लवकर. दिसला का? या पाण्यात साप आहे. साप बघायला इथे येतोय तो, असा बाहेर यायला बघतोय. आता दर्शन त्याला पकडणार आहे. पूर्ण थंड आहे एकदम मंदिर. हे सर्व जे दगड दिसत आहेत मंदिराच्या बाहेरचे, सर्व पूर्ण थंड आहेत. थंड. हे राहू दे. तर आपण त्या शिवलिंगाच्या इथे आपण दर्शन घेतलं. आपण दुसरीकडे खाली जाणार आहोत. खालती शिवलिंग आहे, तिथं आता आपण जात आहोत. हर हर. इथे आतमध्ये पाणी असतं खूप सारं. आता पाणी उपसा करण्यात आलेलं आहे आणि इथे पूर्ण पाणी असतं भरलेलं शिवलिंगाच्या चारी साईडला. मंदिरात दर्शन झालं आणि आपण आता चटणी भाकर खायला बसलोय. सर्वांनी थोडं थोडं काल रात्री आणलंय आपण आणि तेच आता आपण कडावरती खाणार आहोत. छान असं आपलं जेवण झालेलं आहे. जे आपण भाकरी आणि चटणी भाकर आणली होती ते सर्व. आता आपण जात आहोत कोकण कड्याला आणि तुम्हाला दाखवतो मी कोकण कडा. थोडीशी हार्ड चढाई, हार्ड नाही म्हणता येणार त्याला, नॉर्मलच आहे, एवढी काय हार्ड नाही. तुम्ही पाहाल तर
आपली चढाई वरती आहे. गेला नेटवर्क गेला. चला या वरती. गाडी आली होती पण घे. तिकडे असेल तिकडे थांबवा आपण. अरे तुझी माकडा काठी साईडला ठेव ना. ते बाळाची काठी सोडली. यस. हो हे कोण आहे? कोण रे? कोण आहेत हे? दोन आपल्या ग्रुपचेच आहेत का? इसको किधर इसकी शक्ल किधर सुनेल लग रही. म्हणा मंदिराचं दर्शन करून आता आपण वरती आलो आणि इथून आता कोकणकडा आपल्याला 1.2 किमी आहे, म्हणजे किलोमीटर आहे. तर आपण आता तिकडे जाण्याचा प्रवास करतोय. इथे खूप सारे व्यवस्था आहे खाण्यासाठी वगैरे. आपण पुढे प्रवास करत आहोत. बघा इथून पाणी आताही आहे. इथून हा धबधबा आहे, पाणी जाण्याचा आहे. म्हणजे पावसाळ्यात तिथे यायला चान्स नाही याचा अर्थ. जर पाणी कंटिन्यू चालू असेल तर कसा येणार एखादा पार करून ती नदी. इथे काय कसं आहे ना, मग इथे पाणी जमत नसणार, पाणी वाहत असणार. इथे मली जमणार पूर्वी. कोकणकडाला जातोय आपण. चालतोय 1.2 किलोमीटर चालतोय. अजून भेटत नाही. तिकडे चढलो आपण. कुठे चढलो होतो? बाजूच्या डोंगरावरती चढलो होतो. नाही आता आपण चालतोय. अजून कोकणकडा येत नाहीये. थोड्याच अंतरावरती आपल्याला काही दुकानं मिळाली आहेत. दुकानाच्या समोरच कोकणकडा आहे ती बघ. आता आपण तिकडे जाणार आहेत. कोकणकड्याला तयार राहा कोकणकडा पाहण्यासाठी. खूप खतरनाक असा कोकणकडा आहे, दाखवतो. मित्रांनो, आपण पाहिला कोकणकडा आणि आता आपण निघालोय परतीच्या प्रवासासाठी. चला तर आपण आलो तसा आपला परतीचा प्रवास. लेट्स गो बॉयज. लेट्स गो, कम ऑन. अंधार व्हायच्या अगोदर आपल्याला खाली पोहोचायचं आहे. कम ऑन मन्या, रोहन, तेजस, अक्षय, चलो. रोहित, चलो भाई. ऋतिक भाई, दर्शन भाई, उड्या मारत. ते चोमो. आपला उतरायचा प्रवास चालू आहे आणि तुम्ही पाहू शकता सुंदर असं दृश्य या साईडून.
हा आमचा 11वा मेंबर. आता गड उतरताना आम्ही आलाय. चल 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 नाही. टॉमी चल 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 टॉमी टॉमी थांबा. तर मित्रांनो आपण हरिश्चंद्रगड उतरलो आहेत, खाली आहोत. तर कसा होता एक्सपिरियन्स, कोण कोण सांगणार? अवेश, खूप छान, खूप मजा आली. रोहन, सोमो, एक नंबर. रोहित भाई, मस्त होता. ऋतिक, मस्त भाई, बरा होता. दर्शन भाई, एक नंबर. अक्षय. हो, आणि असा आमचा सर्वांचा एक्सपिरियन्स खूप छान होता. रोहन, पुढच्या ब्लॉग मध्ये. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.